पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीचे आज विधानसभेमध्ये पडसाद उमटले। धमकी देणाऱ्या व्यक्तीला बंगळुरूतून अटक करण्यात आली आहे। त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही माहिती दिली। तर राज्यस्तरावर एसआयटी स्थापन करणार असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलंय। धमकी प्रकरणाचा पोलीस साधा तपासही करू शकत नाहीत का, असा खोचक सवाल सुधीर मुनगंटीवारांनी केला। या प्रकरणात कर्नाटक सरकारकडून सहकार्य मिळत नसेल तर मी स्वतः कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करेन, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले। तर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आयपीएस अधिकाऱ्याच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली। मग विधानसभेचा सदस्य असो किंवा एखादा सामान्य नागरिक असो, त्याचं आयुष्य, त्याची सुरक्षितता ही तेवढीच महत्त्वाची आहे। आणि म्हणून याच्यासाठी या सगळ्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी मी राज्यस्तरावर एक एसआयटीची स्थापना करून त्या एसआयटीच्या माध्यमातून आलेल्या धमक्या, घडलेली घटना आणि भविष्य काळामध्ये त्याच्यासाठी करायची उपाययोजना याच्या संदर्भामध्ये एक सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल। आणि अमरावतीला कुठे हो आमदारांची कमिटी नेमून काय करणार? नाही, एसआयटी नेमून याची चौकशी करण्यात येईल। 2 वर्षापासून तुमचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये। जर सनातनचा एवढा तुम्हाला प्रॉब्लेम आहे तर गोवा आणि महाराष्ट्रात आमच्या सरकारचं काय सांगता? 2 वर्षामध्ये तुम्ही का नाही केलं? समजा तुमच्याकडे पुरावे आहेत सनातनच्या संदर्भात, तर का नाही केलं तुम्ही? त्यामुळे अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं की याला फाटे फोडून प्रत्येक जण आपापले स्कोर सेटल या ठिकाणी करतोय। मुद्दा आता एवढाच आहे की सन्माननीय आदित्य ठाकरेजींना अशा प्रकारे जर या ठिकाणी धमकी आली असेल, हे गंभीर आहे। याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे आणि कुठल्याही राज्यातला आरोपी असो त्याला पकडून त्याच्यावर कारवाई केलीच पाहिजे। या संदर्भात आपण जसं म्हणताना माझी तयारी आहे, जर कर्नाटकमधनं सरकारला सहकार्य मिळत नसेल, मी स्वतः कर्नाटकात जाऊन तिथल्या मुख्यमंत्र्यांना भेटून ते सहकार्य या ठिकाणी मिळवेल। कारण हा गंभीर विषय आहे, पण या विषयाला राजकीय करणं हे योग्य नाही असं माझं मत। बऱ्याचशा मंत्र्यांना धमकी येते अध्यक्ष महोदय। असं नाहीये की अहवाल सादर करा, याला एक आयपीएस अधिकारीच्या माध्यमातून एसआयटी नेमली पाहिजे अध्यक्ष महोदय। आणि याच्यात वानखेडे असेल, बिहार सरकार असेल, बिहारची पोलीस असेल, तो निलोत्पल उत्तर असेल, आणि त्याचबरोबर ट्विटरच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून या सरकारला, नेत्यांना बदनाम करण्याचं काम कटकारस्थान होते अध्यक्ष महोदय। आमची मागणी आहे की याची कुठेतरी एसआयटी नेमली पाहिजे। अध्यक्ष महोदय, हे अतिशय गांभीर्यानं घेण्यासारखी गोष्ट आहे। ती मंत्र्यांना येऊ दे, ती आमदारांना येऊ दे किंवा एखाद्या समाज कार्यकर्त्यांना येऊ दे, अशा प्रकारच्या धमक्या आल्यानंतर याच्यावर अत्यंत कडक कारवाई केली पाहिजे। ती केवळ अशी धमकी आली, पत्र आलं, मेसेज आला आणि त्याचा विसरून जा, एवढं सोपी गोष्ट नाही आणि ती अशा रीतीने घेऊ सुद्धा नाही। त्याने अगोदर बरोबर सांगितलं, जिथे जिथे असे घडत असेल त्या ठिकाणी कडक कारवाई करण्यात आली पाहिजे। आता जर महाराष्ट्र सरकारला असं वाटतं की हे सगळे आरोपी किंवा हे कटकारस्थान हे कर्नाटकच्या भूमीवर कुठेतरी होत असेल, तर ताबडतोब आपल्या सरकारकडून जे आहे हे कर्नाटक सरकारला सुद्धा कळवलं पाहिजे की तुम्ही इथे चौकशी करून या गोष्टी घडणार नाही याची चौकशी करा। हे सनातन जे आहे हा प्रॉब्लेम नाही आहे, हा प्रॉब्लेम फार म्हणजे जीवघेणा प्रॉब्लेम आहे, हा नुसता प्रॉब्लेम नाही आहे। त्याच्यामुळं तिथे जशी कारवाई झाली तशी महाराष्ट्रामध्ये सुद्धा जिथे जिथे सनातनचे लोक असतील, अनेकांकडे बॉम्ब सापडले, अनेकांनी मर्डर्स केलेले आहेत, त्यांचे